कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश लाटकर हे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे महायुतीमधून निवडणूक रिंगणात आहेत। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास क्षीरसागर हे टेमलाई नाका परिसरातील मतदान केंद्रावर आणि परिसरात नागरिकांना भेटण्यासाठी गेले होते। यावेळी क्षीरसागर हे मतदारांना पैशाचं आमिष दाखवत असल्याच्या संशयावरून लाटकर समर्थकांनी आक्षेप घेतला। यामुळे क्षीरसागर आणि लाटकर समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। या प्रकारानंतर या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत जमावाला पांगवल्यानंतर वातावरण निवळलं। दरम्यान क्षीरसागर हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप ठाकरे गटाचे कार्यकर्ते विशाल देवकुळे यांनी केलाय। राजेश क्षीरसागर टाकाळा येथे टेमलाई नाक्याच्या मंडळाजवळ आले असता त्यांनी नागरिकांना पैशाचा आमिष देण्याचा प्रयत्न केला आणि हे आम्हाला समजताच आमचे मित्र अमित कदम ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले। त्यावेळी राजेश क्षीरसागर यांनी त्यांना डायरेक्ट दमदाटी करून तू इथं का आलायस अशा पद्धतीची भाषा वापरली आणि त्याच्यानंतर त्यांनी जी दादागिरी केली, ते आले होते इथल्या लोकांना पैसे देण्यासाठी आणि ते इतक्या घाबरलेल्या परिस्थितीत आहेत, ते स्वतः आता पैसे वाटायला लागलेत अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे। आणि त्यांनी इथं येऊन ज्या पद्धतीनं दादागिरी केली आणि आमच्या सर्व नागरिकांनी इथल्या एकत्रित येऊन त्यांना पळवून लावलेलं आहे आणि आज त्यांचा पराभव त्यांना दिसत आहे। हे या त्यांनी सगळ्या गोष्टी जाणवल्या त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी आता कळालं बावड्यात सुद्धा काहीतरी त्यांनी भांडण केलेलं आहे। म्हणजे हा माणूस वैफल्यग्रस्त झालेला आहे।